प्रश्न पहिला आहे FIR म्हणजे काय? तर उत्तर येत असेल तर उत्तरं कमेंट करायची आहेत बघा. FIRचा फुल फॉर्म असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ठीक आहे, याला मराठीमध्ये प्रथम माहिती अहवाल असं म्हटलं जातं. FIR हा फक्त दखलपात्र गुन्ह्यांसाठीच असतो. ठीक आहे, अदखलपात्र गुन्ह्यांसाठी वेगळी नोंदणी असते. पुढील प्रश्न आहे पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग क चा शासकीय कर्मचारी असतो. पर्याय क्रमांक 3 वर्ग क उत्तर योग्य असणार आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासन स्पेशल प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. ठीक आहे, गेल्या वर्षी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनावर वेगवेगळे प्रश्न रिपीट झालेले आहेत. तसेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला पुढील प्रश्न आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? कोणती आहे? तर BPR आणि D. ठीक आहे, BPR आणि D ही जी संस्था आहे ती पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करत असते. हिचा फुल फॉर्म आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. स्थापना झाली होती 28 ऑगस्ट 1970ला. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारीत चालते? कोणाच्या? गृह मंत्रालय. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 गृह मंत्रालय योग्य उत्तर असणार आहे. राज्यातील पोलीस प्रशासन हे गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करत असते. सध्याचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही? तर पर्याय क्रमांक 4 ही जी संज्ञा आहे स्मगलिंग किंवा याला तस्करी म्हटलं जातं, तर ही संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही. पुढील प्रश्न आहे पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबवला जात आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा नोकरपेशा महिला. पर्याय क्रमांक 2 नोकरपेशा महिला योग्य उत्तर असणार आहे. हा पुणे पोलिसांचा उपक्रम आहे बडी कॉप नावाचा, जो नोकर पेशा असलेल्या महिलांसाठी राबवला जातो. पुढील प्रश्न आहे रॅपिड ॲक्शन फोर्स यालाच RAF म्हटलं जातं. हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा याचं CRPF. पर्याय क्रमांक A CRPF. ठीक आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स हे CRPFची एक उपशाखा आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे SRPFचा स्थापना दिवस कोणता असतो? SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. याचा स्थापना दिवस असतो बघा महाराष्ट्रामध्ये 6 मार्च. ठीक आहे, 6 मार्च 1948ला SRPFची स्थापना झाली होती. महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती पुरंदर आणि सांबरे येथील 2 तुकड्यांनी. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे कोणत्या 2 तुकड्यांनी सुरुवात झालेली आहे? पुरंदर आणि सांबरे. ठीक आहे, या 2 तुकड्यांनी सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र SRPFची मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी रामटेकडी येथे. ठीक आहे, रामटेकडी पुणे मुख्यालय आहे SRPFचं. रेझिंग डे 6 मार्च, स्थापना 1948. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर आता आपण पाहिलेलं आहे बघा SRPF हे महाराष्ट्राचे निमलष्करी बल किंवा दल आहे. पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? म्हणजेच महाराष्ट्र CIDचं मुख्यालय पुणे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 पुणे उत्तर असणार आहे. CIDचे प्रमुख विचारले होते गेल्या वर्षी बघा. CIDचे प्रमुख कोण असतात? तर ADG ॲडिशनल डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस. ठीक आहे, सुनील रामानंद हे सध्या CIDचे प्रमुख आहेत, ADG आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये आहे? उत्तर असणार आहे मुंबई. ठीक आहे, मुंबईमध्ये आहे मुख्यालय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे. याला WCCB म्हटलं जातं. याचं मुख्यालय आहे बघा मुंबईमध्ये. जे प्रादेशिक आहे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्लीला आहे. ठिकाणी जे मेन मुख्यालय आहे ते नवी दिल्लीला आहे आणि प्रादेशिक मुख्यालय आपल्या महाराष्ट्राचं मुंबईमध्ये आहे. याची स्थापना झाली होती 2007 मध्ये. पुढील प्रश्न आहे मकोकाचे पूर्ण रूप ओळखा.
तर याचं उत्तर असणार आहे बघा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट म्हणजेच मकोका होय. ठीक आहे, हा कायदा 1999 पासून अंमलात आलेला आहे. 1999. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी किंवा अर्धसैनिकी बल नाही. याचं उत्तर असणार आहे राष्ट्रीय रायफल्स. ठीक आहे, राष्ट्रीय रायफल्स हे भारताचे निमलष्करी बल नाही, तर ते भारतीय सैन्याचं एक दहशतवाद विरोधी पथक आहे. ठीक आहे, दहशतवाद विरोधी एक शाखा आहे राष्ट्रीय रायफल्स. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी डॅश डॅश येथे आहे. कुठे आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमीचं नाव आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी. याची स्थापना झाली होती 1948 मध्ये. या ठिकाणी IPS ला प्रशिक्षण दिलं जातं. पुढील प्रश्न आहे भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली जात आहे. कोठे उभारली जात आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली या ठिकाणी. ठीक आहे, आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत उभारली जात आहे. पुढील प्रश्न सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते आहे? कोणते आहे? तर आपला महाराष्ट्र हे देशातील पहिले असे राज्य आहे ज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? पुणे येथे. ठीक आहे, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुण्याला आहे. पुढील प्रश्न आहे पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते? कोण करते? दिलेल्या पर्यायांपैकी उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटलाची नियुक्ती करतात. जिल्हाधिकारी असेल ऑप्शनमध्ये तर उत्तर द्यायचं आहे जिल्हाधिकारी. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? वरिष्ठ विचारलेला आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी उपविभागीय अधिकारी हा जो अधिकारी आहे तो सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे स्थापन झाले आहे? कोठे स्थापन झालेले आहे? तर नागपूरला स्थापन झालेलं आहे. ठीक आहे, कोणतं स्कूल? काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल. कुठे? नागपूरमध्ये. पुढील प्रश्न आहे UAPAचे पूर्ण रूप ओळखा. UAPAचे पूर्ण रूप आहे बघा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. ठीक आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट हा जो कायदा आहे तो 1967 पासून अंमलात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅश डॅश कायद्याचा वापर केला जातो. कोणत्या कायद्याचा वापर केला जातो? तर मकोका. पर्याय क्रमांक 4 मकोकाचा वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे NIAचे पूर्ण रूप ओळखा. काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं NIAचं पूर्ण स्वरूप आहे. NIAचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते. ठीक आहे, NIAची स्थापना झाली होती बघा 31 डिसेंबर 2008. 26/11च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2008 मध्ये NIAची स्थापना झालेली आहे. ही जी संस्था आहे ती दहशतवाद विरोधी संस्था आहे, विरोध करणारी संस्था आहे. ठीक आहे, दहशतवादासंबंधित तपास करत असते. ठीक आहे, हिची स्थापना राष्ट्रीय तपास संस्था कायदा 2008 अन्वये झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे मकोका कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? आपण मागे पाहिलेला आहे बघा मकोका हा कायदा 1999 ला संमत करण्यात आलेला आहे जो संघटित गुन्हेगारीशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. आपण आत्ताच पाहिलेलं आहे NIA. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हिची स्थापना 26 नोव्हेंबर 2008 म्हणजे 26/11ला मुंबई येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली आहे. पुढील प्रश्न आहे 26 नोव्हेंबर हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलामार्फत फोर्स 1 दलाची स्थापना कधी करण्यात आली? फोर्स 1 हा प्रश्न
गेल्या वर्षी खूप जिल्ह्यामध्ये रिपीट झालेलं आहे बघा. फोर्स 1ची स्थापना झालेली आहे 26 नोव्हेंबर 2010. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 2010ला फोर्स 1ची स्थापना झालेली आहे. एक प्रश्न याच्यावर असा विचारला होता, खालीलपैकी फोर्स 1ची स्थापना खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय पथकाच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे? तर NSG. ठीक आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रात फोर्स 1ची स्थापना झालेली आहे 26 नोव्हेंबर 2010ला. ठीक आहे, याचं ब्रीद वाक्य देखील गेल्या वर्षी विचारलेलं आहे, यतः शौर्य ततोः जया. ठीक आहे, हे आपलं फोर्स 1चं या ठिकाणी ब्रीद वाक्य असणार आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, NDPS ॲक्टचे पूर्ण रूप ओळखा. काय? नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट. ठीक आहे, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट हा जो कायदा आहे तो 1985 पासून लागू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, UAPA कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? 1967. ठीक आहे, 1967 पासून हा कायदा अस्तित्वात आलेला आहे, UAPA कायदा. ठीक आहे, आपण पाहिलेला आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हटलं जातं याला. त्यानंतर प्रश्न आहे, काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल कोणत्या राज्यात आहे? तर हे जे स्कूल आहे ते मिझोरम राज्यामध्ये आहे. मिझोरम राज्यामध्ये वैरेनगटे या ठिकाणी. ठीक आहे, वैरेनगटे या ठिकाणी आहे काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून 31 प्रश्न पोलीस प्रशासनावर आधारित कव्हर केलेले आहेत, जे गेल्या वर्षी विचारलेले आहेत. या व्हिडिओतून काही प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत आणि यावर्षी देखील विचारले जातील. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा.